सर्वांनी माझ्या पाठीमागे म्हणा. नमो भक्ती विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ती स्वरूपाय रूपानुगावरायते. नमो भक्ति विनोदाय सच्चिदानंद नामिने गौरशक्ति स्वरूपाय रूपानुगावरायते. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आज आपण विशेष करून आपल्या गौडीय वैष्णव संप्रदायामधील एक महत्त्वाचे आचार्य ज्यांचं नाव आहे सच्चिदानंद भक्ती विनोद ठाकूर यांच्या जीवनाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर हा जो विषय आहे एका दृष्टिकोनातून आपल्या सर्व गृहस्थ भक्तांसाठी यांचं जीवन जे आहे ते एक उत्तम असं उदाहरण आहे. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला जोपर्यंत असं काही स्फूर्तीजन्य कुठल्या गोष्टी भेटत नाही तोपर्यंत आपण भक्ती पण किंवा कुठलीही वस्तू कुठली गोष्ट ही उत्स्फूर्त रूपाने करता येत नाही. आणि म्हणून आपल्याला प्रत्येक भक्तांसाठी पण एक प्रेरणेचं स्तोत्र आवश्यक असतं. आणि ज्यावेळेस या प्रेरणेच्या द्वारे आपण भक्तीमध्ये जास्तीत जास्त सेवा कशी करू शकतो किंवा ही सेवा करण्याचा आपल्याला एक उत्साह प्राप्त होऊ शकतो. तर उपस्थित सगळे जेवढे काही भक्त आहेत या ठिकाणी तर सर्वांच्या मनामध्ये पण भगवंतांची भक्ती करण्याची इच्छा आहेच. आणि या इच्छेनुसारच आपण या ठिकाणी जमतो. प्रत्येक शनिवारी पण आपण कार्यक्रममध्ये येतो. अन्य सगळे जेवढे काही आपल्या इस्कॉनचे विविध उत्सव आहेत या उत्सवामध्ये पण आपण भाग घेतो. पण बऱ्याच वेळा आपली जी काही सेवा असते कधी कधी ती प्रासंगिक होते. कुठला तरी प्रसंग असतो म्हणून आपण काहीतरी सेवा करायला येतो. पण भक्ती कशी असली पाहिजे? निस्वार्थ असली पाहिजे. बरोबर आहे. अजून प्रासंगिक नसली पाहिजे, निरंतर असली पाहिजे. तर या निरंतर या शब्दाचा अर्थ काय होतो? निरंतर. अंतर म्हणजे खंड. खंड नसणारी भक्ती वास्तविक रूपाने खरी भक्ती. आणि म्हणून भक्ती करणं फक्त प्रासंगिक नव्हे किंवा भक्ती करणं म्हणजे फक्त कधीतरी एखाद्या चांगल्या पवित्र दिवशी भगवंताचं पवित्र नाव घ्यायचं एक कर्मकांड रूपामध्ये की आता हा दिवस चांगला आहे त्या दिवशी आपण नाव घ्यायचं. एकादशी आहे म्हणतात एकादशी दिवशी नाव घ्यायचं नाही. निरंतर सेवा असली, निरंतर नामजप असले पाहिजे. म्हणजे अखंड नाम असलं पाहिजे, अखंड सेवा असली पाहिजे. तशी सेवा ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये घडेल किंवा घडायला सुरुवात होईल त्यावेळेस वास्तविक रूपाने आपल्या जीवनामध्ये आपण सांगू शकतो की आपण भक्ती करायला सुरू केली. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आता सध्या आपला भारत देश, या भारत देशामध्ये तसं पाहिलं तर कुठलं परतंत्रता किंवा दुसऱ्या आणखी कुठल्या शक्तीचं आपल्यावरती काय आधिपत्य आहे का? कुठल्या प्रकारचा पारतंत्र्याचा विषय आहे का? कुठला दबाव आहे का आपल्यावरती? हा दबाव नसूनही आपण काही एक तीव्रेन भक्ती योगेन तीव्र भक्ती होत नाही. इतिहासामध्ये जर पाहिलं आपण 500 वर्षापूर्वी किंवा श्रीपाद रामानुजाचार्य 800 वर्षापूर्वी 12व्या शतकामध्ये आले होते दक्षिण भारतामध्ये. तर त्यांच्या वेळेस अन्य परधर्मीयांचं राज्य होतं, मुघलांचं राज्य होतं. आणि या राज्यामध्ये पण असतानाही श्रीपाद रामानुजाचार्यांनी खूप मोठा प्रचार केला होता. त्यावेळेस जर तुम्ही
बँगलोरपाशी एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी रामानुजाचार्यांचं खूप मोठं एक वास्तव्य होतं, त्यांचं मोठं मठ होता तिथे. तर तिथे जेवढे काही भक्त होते, खूप सुंदर असं एक ठिकाण आहे मेलकोटे नावाचं. तर त्या ठिकाणी एक पर्वताचं ठिकाण आहे आणि त्यामध्ये बरेच रामानुजाचार्यांचे गृहस्थ भक्त होते, संन्यासी भक्त होते. तर त्यावेळेस तिथे टिपू सुलतानचं पण खूप मोठं राज्य होतं. आपण टी व्हीवरती काहीतरी वेगळं बघतो, पण अन्य वास्तविकता काहीतरी बऱ्याच वेळा वेगळी असते. तर इतिहासामध्ये उल्लेख येतो की त्यावेळेस बऱ्याच वैष्णवांना त्यांनी तिथे त्यांचा हत्या केली होती. आणि त्या प्रसंगामधनं पण श्री रामानुजाचार्य तिथून दुसऱ्या ठिकाणी त्यांना त्यांचा जो काही मठ होता, जो आश्रम होता, तो स्थानांतरित करावा लागला. तर अशा प्रकारे अन्य एवढ्या सगळ्या समस्या असूनही त्यांनी खूप खूप मोठा प्रचार केला. असंख्य रूपामध्ये आपल्या सनातन धर्माचं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं, भगवद्गीतेचं ज्ञान पोहोचवलं. असंख्य असे भक्त बनले अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये. आता तर कुठली प्रतिकूल परिस्थिती नाही आहे, आपण खूप अनुकूल परिस्थितीमध्ये आहोत. फक्त प्रॉब्लेम काय की आपलं मन अनुकूल नाही आहे, आपलं स्वतःचं वैयक्तिक जीवन अनुकूल नाही आहे. आणि म्हणून तीव्र भक्ती होत नाही, अखंडित भक्ती होत नाही, प्रासंगिक भक्ती होते. आणि एवढं तरी आपण कमीत कमी सगळ्यांनी समजून घ्यावं की जोपर्यंत आपली भक्ती प्रासंगिक आहे तोपर्यंत ती आपलं उद्देश किंवा उद्दिष्ट, जीवनाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे किंवा काय आहे ते आपण प्राप्त नाही करू शकत. तत्पूर्वी जीवनाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे किंवा जीवनाचं उद्दिष्ट काय आहे हा जर आपण प्रश्न विचारला त्याचं उत्तर काय कोणी सांगू शकेल का? आपल्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे? हां, येस, शुद्ध भक्त बनणे. ओके, अजून काय उद्देश असला पाहिजे? हां, हरिप्राप्ती. व्हेरी गुड. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त करून पुढं काय? कृष्ण प्रेम प्राप्त करणे. व्हेरी गुड. कृष्ण प्रेम प्राप्त झाल्यावरती आपण पुढे काय? भगवत धामात जाऊन पुढे भगवंतांची शुद्ध प्रेममयी सेवा करणे. तर आपल्या जीवनाचा उद्देश आहे की या भौतिक जगातून आध्यात्मिक जगात वैकुंठामध्ये जाणं. जसं आपण मागच्या वेळेस थोडीफार चर्चा केली होती की एखाद्या ठिकाणावरून आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप मोठी शक्ती लागते. तसं उदाहरण मी सांगितलं होतं की एखाद्या आपल्या ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जायचं असेल, एखाद्या रॉकेट सोडायचं असेल, त्याला खूप मोठी शक्ती लागते. तर एखाद्या ग्रहावरती प्रवास करण्यासाठी जर एवढी शक्ती लागत असेल तर पृथ्वीवरून वैकुंठामध्ये जायला किती तीव्रता लागेल आपल्याला. आणि ही तीव्रता आपण जोपर्यंत आत्मसात करत नाही तोपर्यंत आपलं वास्तविक रूपाने आध्यात्मिक जीवनाचं फलित होणार नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर प्रत्येक वस्तू आपल्यासाठी खूप अनुकूल आहे. समाज अनुकूल आहे, वातावरण अनुकूल आहे. आपलं एवढं मोठं भाग्य आहे की आपण भारत भूमीमध्ये जन्माला आलो आहोत. परदेशामध्ये लोकांना तर कृष्णाबद्दल लहानपणीपासून काही माहिती पण नसतं. आपल्याला कमीत कमी लहानपणापासून जन्मतः आपल्याला कृष्ण कोण आहे हे समजतं. पण प्रॉब्लेम काय आहे की आपण सिरियसली घेत नाही, गंभीरतेने घेत नाही. आपण फक्त लाईटली घेतो. काय माहिती आहे, कृष्ण माहिती, राम माहिती, पण विठ्ठल माहिती, सगळं माहिती आहे आपल्याला. पण माहिती असून आपण काय करतो, किती तीव्रतेने भक्ती करतो. जर ॲक्च्युली आपल्याला खऱ्या अर्थाने भगवत भक्ती काय आहे हे समजलं ना तर आपण खूप तीव्रतेने भक्ती करू. आणि आपल्या वैदिक शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे, भागवतामध्ये वर्णन केलं आहे की तीव्रेण भक्ती योगेन, की जो व्यक्ती तीव्रतेने भक्ती करू शकेल तो वास्तविक रूपाने जो
पंचम पुरुषार्थ आहे, भगवंतांची शुद्ध प्रेममय भक्ती आहे, ती प्राप्त करू शकतो. सगळ्यांची इच्छा आहे ना की ही शुद्ध प्रेम भक्ती प्राप्त करण्याची? काय आवाजात नाहीये आहे? हा, जोरात हरी बोल बोलू शकता. ठीक ठीक आहे, फक्त हरी बोल बोलून चालणार नाही. त्यानुसार वास्तविक रूपाने हरी बोल हृदयातून आलं पाहिजे, हरीचं नाव हृदयातून आलं पाहिजे. आणि आपल्या जीवनाची मोठी प्रतीक्षा ती आहे की तो दिवस कधी येईल की ज्या दिवशी आपल्या मुखातून अशा प्रकारचं शुद्ध भगवत नाम प्रकट होऊ शकेल. भक्तिविनोद ठाकूर हे असे एक आचार्य आहेत, त्यांचं एक खूप छान गीत पण आहे, जे आता मी म्हटलं की तो दिवस कधी येईल आपल्या जीवनामध्ये. तर फीडबॅक करा. एक गीत आहे, भक्ताची स्वतःची भावना काय असली पाहिजे. हरे कृष्ण. तर यामध्ये आपल्या वैष्णवगीतामध्ये 23 क्रमांकावरती गीत आहे, पान क्रमांक. तर यामध्ये भक्तिविनोद ठाकूर म्हणतात की भक्त भगवंतांच्या शुद्ध प्रेमाची कशा प्रकारे वाट बघतो. तर एक गीत खूप छान आहे, कबे हबे बोलो से दिन अमर. त्यांची सर्व गीतं बहुतांश बंगालीमध्ये आहेत, काही गीत त्यांनी संस्कृतमध्ये लिहिली आहेत, काही गीतं हिंदीमध्ये पण लिहिली आहेत. तर कबे हबे बोलो से दिन अमर, की तो दिवस कधी येईल माझ्या जीवनामध्ये. कबे हबे बोलो से दिन अमर, तो दिवस कधी येईल. कुठला दिवस. अपराध घोचे शुद्ध नामे रोचे, कृपा बोले हबे हृदये संचार. म्हणतात की हा दिवस कधी येईल ज्यावेळेस अपराध माझ्या हृदयातनं नष्ट होतील. शुद्ध नामे रुची, हृदयामध्ये शुद्ध नाव घेण्याची रुची कधी येईल. कृपा बोले हवे हृदये संचार, की हे शुद्ध नाव हृदयात कधी संचारित होऊ शकेल. तर ही वास्तविक रूपाने एका प्रामाणिक भक्ताची मनोभावना असते पाहिजे की आपण या पद्धतीने भगवंताचं नाव घेतले पाहिजे. आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला सगळ्यात मोठा प्रश्न किंवा सगळ्यात मोठी समस्या किंवा आपण एक एक्सक्यूज देतो, कारण आज आपण अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत, त्यामुळे मी थोडंसं त्यांच्या जीवनाच्या अनुरूप काही गोष्टी बोलणार आहे, ज्या गोष्टी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत. कारण आपलं स्वतःचा एक नॅचरल स्वभाव काय असतो, आपण प्रत्येक वेळेस काहीतरी एक्सक्यूज देतो. कुठलीही गोष्ट करायची असेल तर आपण काय म्हणतो, रोज मी करणार होतो पण काय की एवढा सगळं व्याप असतो, होऊ शकलं नाही. आणि कसं आहे, रोज तुम्ही तर संन्यासी आहात, ब्रह्मचारी आहे, तुम्हाला वेळ असतो भरपूर, आम्ही गृहस्थ आहोत, है ना. बरेच लोक असा एक मोठा एक्सक्यूज देतात, एक मोठा कारण सांगतात की आम्ही तर गृहस्थ आहोत, एवढं सगळं जबाबदाऱ्या आहेत आणि तुमच्यासगळं आमचं काय होणार नाही आहे. हे काय झालं, कारण झालं. तर आज मी हे वाक्य का बोलतोय, कारण आपण अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहोत जे संन्यासी नव्हते, जे ब्रह्मचारी नव्हते, आपल्याप्रमाणे एक गृहस्थ होते आणि त्यांचं जीवन काय होतं हे आज आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे त्यांना जर तसं पाहिलं तर यांच्याकडे खूप एक्सक्यूज होते. ह्यांचा परिवार खूप मोठा होता आणि त्यावेळेसही पण परिस्थिती खूप प्रतिकूल होती. ज्याप्रमाणे सांगितलं, रामानुजाचार्यांच्या वेळेस पण प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी खूप मोठा प्रचार केला होता. त्याच्यानंतर रामानुजाचार्यांच्या नंतर चैतन्य महाप्रभू आले. चैतन्य महाप्रभू 15व्या शतकात, त्यावेळेसही मुलांचं राज्य होतं, त्यावेळेसही परिस्थिती खूप प्रतिकूल होती. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये पण चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचा गजर सगळ्या भारतभूमीमध्ये केला, सर्वत्र हरिनाम पसरवलं. आणि त्याचे कितीतरी असे गृहस्थ भक्त होते. त्याच्यापैकी एक भक्त होते शिवानंद सेन, बंगालचेच होते, गृहस्थ होते, पण एवढी तत्परता भगवंतांच्या भक्ती करण्यामध्ये आणि कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज नव्हता, कुठल्याही प्रकारचं कारणच एक्सक्यूजला.
कुठल्याही प्रकारचं कारण नव्हतं की मी हे करू शकत नाही कारण मला या अडचणी आहेत. आणि म्हणून आज आपण अशा लोकांच्या बद्दलच बोलणार आहोत की जे सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे समाजामध्ये राहणारा एक भक्त होते. आणि जर असे भक्त, असे व्यक्ती जर अशा प्रकारे भक्ती करू शकत असतील तर मग आपणही करू शकतो ना. जसं कधी कधी आपल्याला असं वाटतं की आता आपण मंदिरामध्ये येतो, दररोज भगवंताचं नाव घेतलं पाहिजे. आता कदाचित यापैकी आपल्यापैकी काही लोक असतील नवीन असतील, काही लोक आपल्यापैकी असतील की कदाचित काही जण भगवंताचा जो हरे कृष्ण मंत्र जप नियमित रूपाने होत नसेल, पण आपण नियमित रूपाने केला पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला प्रश्न विचारला की वास्तविक खरी भक्ती काय आहे? अखंडित, निरंतर अशी भक्ती असली पाहिजे. आणि जर आपण थोडक्यात जर विचार केला तर आपला 24 तासामध्ये, असं मागच्या वेळेस मी म्हणलं होतं की 1600 मिनिटं असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे किती मिनिटं आहेत दररोज? 16 नाही, 160 नाही, 1600 मिनिटं आहेत. ॲक्च्युली हा काही कमी कालावधी नाही आहे, 1600 मिनिटं आहेत. पण प्रॉब्लेम काय? आपण भगवंतांच्या हरिनामाचा प्लॅन करण्याच्या व्यतिरिक्त सगळे प्लॅन करतो. बरोबर? की आपण असं कधी प्लॅन केला की उद्या मला या एवढा वेळ दररोज जप करायचा आहे. आपल्या डायरीमध्ये पण लिहितो का? आपण बाकी सगळ्या गोष्टी लिहितो. उद्या मला या ठिकाणावरून सिलेंडर आणायचं आहे, उद्या मला या ठिकाणावरून गहू आणायचे आहेत, सगळी कामं लिहितो आपण. किंवा विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये मला उद्या हा सब्जेक्ट अभ्यास करायचा आहे. पण आपल्या रोज निशीमध्ये हाही प्लॅन असला पाहिजे की उद्या मला नाम जप करण्यासाठी कुठला वेळ मी काढला पाहिजे. जोपर्यंत आपण या प्रकारे प्लॅन करत नाही, जसं इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल. म्हणजे आपण प्लॅन करण्यासाठी जर आळस केला तर याचा अर्थ काय की आपण फेल होण्यासाठी प्लॅन करतोय. त्यामुळे भक्ती करणं हे आपल्या हातात आहे. आणि म्हणून भक्ती करण्यासाठी वास्तविक रूपाने आपण कुठल्याही प्रकारचं कारण देऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला त्याचं महत्त्व कळालं असेल, ज्या व्यक्तीला समजलं की हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे, तो बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून प्रथम भगवंताची सेवा करेल, प्रथम भगवंताचं नामस्मरण करेल आणि यासाठी कधी कुठला एक्सक्यूज देणार नाही. तर आज आपण भक्ती विनोद ठाकूरांचं जीवन श्रवण करण्याचा प्रयत्न करू. आणि त्यामध्ये माझी सर्व भक्तांना विनंती आहे, जे नवीन आले असेल त्यांनाही विनंती आहे की तुम्ही हे जीवन श्रवण करून, हे जीवन ऐकून एक संकल्प घेऊ शकता स्वतःच्या जीवनामध्ये की जर हा व्यक्ती एवढ्या जबाबदाऱ्या असूनही अशा प्रकारे भक्ती करू शकत असेल तर निश्चित रूपाने मी तुम्हाला एवढी गॅरंटी देतो की आपल्यापैकी जेवढे काही भक्त जमलेत ना, आज आपण ज्यांच्यावरती चर्चा करणार आहोत, ज्यांचा फोटो इथे प्रभुपादांच्या फोटोपासून पुढचा 4था फोटो आहे परंपरेमध्ये, भक्ती विनोद ठाकूरांचा. मी एवढं खात्रीने बोलू शकतो की आपल्यापैकी कुठलाही व्यक्ती आपल्या पूर्ण आजच्या भक्त परिवारामध्ये नसेल की ज्यांच्याकडे यांच्या एवढ्या जबाबदाऱ्या असतील. कृपा करून हा शब्द, हे वाक्य लक्षात ठेवा, कारण हे शेवटी पुन्हा वाक्य आपल्याला महत्त्वाचं आहे की आपल्यापैकी असं कुठलाही व्यक्ती नसेल की ज्या व्यक्तीला आपण ज्यांच्याबद्दल आज चर्चा करणार आहोत त्यांच्या एवढ्या जबाबदाऱ्या असतील. आणि प्लस जसं मी सांगितलं, रामानुजाचार्यांच्या स्वतःच्या प्रचारामध्ये एवढं प्रतिकूल वातावरण होतं. प्रतिकूल वातावरण असूनही त्यांनी एवढा मोठा प्रचार केला. चैतन्य महाप्रभूंच्या वेळेस पण खूप मोठं प्रतिकूल वातावरण होतं, तरीही पूर्ण जगभर, पूर्ण भारतभर त्यांनी मोठा प्रचार केला. त्याचप्रमाणे 18व्या शतकात, 19व्या शतकामध्ये सुरुवातीला भक्ती विनोद ठाकूरांचा जन्म झाला. आणि आपण बघू शकतो की इतिहासामध्ये कधी कधी असं झालेलं आहे की आपला जो भक्तीची जी काही परंपरा आहे मध्ये खंडित झालेली आहे. जसं कृष्ण गीतेमध्ये 4थ्या अध्यायात म्हणतात ना, एवं परंपरा प्राप्तम
इमं राजर्षयो विदु सकालेन महता योगो नष्ट परंतप. की हा जो भक्तियोग आहे, या भक्ती योगाची जी काही परंपरा आहे कधी कधी मध्ये खंडित होऊन जाते. आणि तोच काळ होता. म्हणजे भक्ती विनोद ठाकूरांचा जन्म मला वाटतं 1838 या वेळेस झाला आणि ते पुन्हा भगवद्धामी 1914 मध्ये गेले. तर या कालावधीमध्ये जर आपण पाहिलं तर, कारण चैतन्य महाप्रभू कुठल्या शतकात आलते? 500 आणि 15व्या शतकात आलते. तर त्याच्यानंतर 300 वर्ष उलटून गेली होती. चैतन्य महाप्रभूंनी पण आपल्या भक्तीचा जो काही परंपरा होती ती खूप चांगल्या प्रकारे प्रस्थापित केली होती. वैष्णव संप्रदाय जो आहे तो चांगल्या प्रकारे प्रस्थापित केला होता. संप्रदाय म्हणजे काय? आपण बऱ्याच वेळा हा शब्द ऐकला, संप्रदाय आमचा, हा संप्रदाय आमचा, तो संप्रदाय. पण संप्रदाय म्हणजे प्रदायते, की वैष्णव भक्ती म्हणजे काय याचं प्रदान करणारं माध्यम, त्याला आपण संप्रदाय म्हणतो. की सम्यक रूपाने प्रदान, दा म्हणजे देणे. तर संप्रदायामध्ये भगवंतांची भक्ती जी आहे त्याचं ज्ञान दिलं जातं. आणि कशा प्रकारची भक्ती? भगवंतांची शुद्ध भक्ती. तो वास्तविक शुद्ध संप्रदाय आहे वैष्णव संप्रदाय. आणि चैतन्य महाप्रभूंनी ते स्थापित केलं होतं 500 वर्षापूर्वी 15व्या शतकामध्ये. जसं कृष्ण म्हणतात की जो काही हा जो खंड येतो, मी पुन्हा पुन्हा अवतार घेतो आणि धर्माची स्थापना करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे भगवंताचं येण्याचं हे कारण आहे की पुन्हा धर्माची स्थापना करणे. तर चैतन्य महाप्रभूंनी पण हा धर्म स्थापन केला होता, वैष्णव धर्म, चांगल्या प्रकारे. पण ते पुन्हा भगवद्धामी गेल्यानंतर त्याच्यामध्ये पण खंड पडला. आणि अशा प्रकारचा खंड पडला होता, एवढं प्रतिकूल वातावरण झालं होतं त्यावेळेस, म्हणजेच 18व्या शतकामध्ये, की खरी भक्ती काय आहे याच्याबद्दल कुणालाच काही लुप्त झालं होतं पूर्ण. म्हणजे चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर, पुन्हा भगवद्धामी गेल्यानंतर, अप्रकट झाल्यानंतर त्यांच्या नावाखाली अपसंप्रदाय सुरू झाले होते. आणि हे अपसंप्रदाय काही साधारण अपसंप्रदाय नव्हते. त्यावेळेस त्या काही लोकांनी अशा प्रकारे प्रचार केला होता की लोकांना असं वाटत होतं की हेच बरोबर आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की रूपानुगवरायते यांच्या प्रणती मंत्रामध्ये भक्तिविनोद ठाकूरांच्या, की रूप अनुग म्हणजे काय, की रूप गोस्वामी जे इथं आपण बघू शकतो आपल्या ऑल्टरमध्ये, की तिथे 6 गोस्वामी आहेत. त्याच्यापैकी एक प्रमुख गोस्वामी कुठले होते? रूप गोस्वामी. तर रूप अनुग म्हणजे काय, की रूप गोस्वामींच्या शिक्षा ज्या आहेत, त्यांच्या शिकवणी ज्या आहेत, त्यांचं तंतोतंत पालन करणारे लोक म्हणजे रूप अनुग आहेत. तर त्यांच्या सर्व शिकवणी पण लुप्त झाल्या होत्या. कारण कलियुगाचा प्रभाव आहे की सर्व गोष्टी काही कालांतरानंतर डाऊन होऊन जातात. आपणही आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये बघू शकतो की आपण शनिवारच्या कार्यक्रमाला येतो, त्याच्यानंतर पूर्ण आठवडा आपण येत नाही म्हणून आपण पूर्णपणे डाऊन होऊन जातो, बॅटरी डाऊन होते. मग काही भक्त म्हणतात प्रभूजी आज मी चार्जिंगला येणार आहे. पण अशी चार्जिंगची काही आपल्याला जास्ती वेळ लाभ होऊ शकत नाही. निरंतर म्हणजे कंटिन्युअस टच असला पाहिजे. कमीत कमी आपण ऑनलाईन तरी असं आपला ऑनलाईन दररोज भागवतम कक्षा पण आपण प्रसारित करतो 7 ते 8 मध्ये. तर जेवढा शक्य असेल आपण तेवढा ऐकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा आपल्या पण भक्तीमध्ये खंड होईल. आणि खंड होत असेल तर मग आपल्याला भक्तिमय जीवनाचं आपण पालन केल्यानंतर ज्या अपेक्षित गोष्टी घडल्या पाहिजे जीवनामध्ये त्या नाही घडणार कधी. म्हणजे काही असं म्हणतात ना की एकदम तीव्र भक्ती नाही झाली, अखंडित भक्ती नाही झाली, तर मग प्रश्न येतील की अरे आम्ही एवढ्या दिवसापासून कनेक्टेड आहोत, काही वाटत नाही असं की काहीतरी साक्षात्कार नाही होते. कधी होईल साक्षात्कार? जर आपण तीव्रतेने साधना भक्ती करू तर, चांगल्या भावनेने, एकाग्र चित्ताने ज्यावेळेस आपण भक्ती करू, ज्यावेळेस नामजप करू, चांगली साधना करू. जसं कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की व्यवसायात्मिका बुद्धी
एकेह कुरुनंदन, की ज्यावेळेस मनामध्ये फक्त कुठल्याही प्रकारचं विचलित न होता मन भगवंतांचं हरिनाम घेऊ शकेल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अविचलित रूपामध्ये आपण ज्यावेळेस भगवंताचं नाव घेतो त्यावेळेस त्या नावाचा इफेक्ट जो आहे, परिणाम जो आहे तो हृदयार्थी होऊ शकतो, अन्यथा नाही होणार. ज्या प्रकारे आपण बऱ्याच वेळा हे उदाहरण ऐकतो ना, की कागद जर आपण फक्त सूर्यप्रकाशात ठेवला तर तो कधी जळेल का? कधीच जळणार नाही. सूर्याचा प्रकाश आहे पण तो जळणार नाही. पण ज्यावेळेस आपण भिंग घेऊ आणि त्याचा जो फोकल पॉईंट आहे तो ॲडजस्ट करू आणि तो ज्यावेळेस तोच प्रकाश आहे, तोच प्रकाश ज्यावेळेस एकदम कॉन्सन्ट्रेट होऊन एकाग्र होऊन त्याच्यावरती पडेल त्यावेळेस तिथे अग्नी प्रकट होऊ शकतो. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय की आपल्या जीवनामध्ये पण आपण मंदिराशी संपर्कात आलो आहोत, चालली सगळी भक्ती, हरी बोल, हरे कृष्ण सगळं चाललेलं आहे. पण जोपर्यंत आपण स्वतः प्रयत्न करणार नाही, स्व अनुभव अखिलम, भागवताच्या प्रथम स्कंदामध्ये म्हणालं की स्वतः जो पण आपण अनुभव घेत नाही तोपर्यंत आपल्याला कधी कळणार नाही की या भक्तीचा रस काय आहे. जसं प्रभुपाद गीतेमध्ये सांगतात की मधाची बाटली आहे, पण जोपर्यंत आपण, मी मधाबद्दल कितीही वर्णन केलं तुम्हाला, मध असं असतं, मध एकदम विशेष अमृताप्रमाणे लागतं, गोडवा असतो, सगळं वर्णन केलं, पण तुम्ही जोपर्यंत स्वतः चाकणार नाही तोपर्यंत तुम्ही काय म्हणलं, प्रभूजी ऐकलं होतं मधाबद्दल चांगलं असतं, मी काय चाकलेलं नाही. त्याच प्रकारे आपण प्रवचनामध्ये पण ऐकतो की हरिनाम एवढं मधुर आहे, पण जोपर्यंत आपण सुद्धा घेत नाही ना, आणि ते पण कसं घेतलं पाहिजे हे उदाहरण आहे, त्या भिंगाचं उदाहरण आहे. त्यामुळे आपल्या हृदयामध्ये जेवढे काही षडरिपू आहेत ते कधी निघतील? ज्यावेळेस आपला हरिनाम अशा प्रकारे एकाग्र चित्ताने होईल त्यावेळेस, ज्यावेळेस आपण श्रवण एकाग्र चित्ताने करू त्यावेळेस. आणि म्हणून आपण वारंवार हे पण ऐकतो की शिवाजी महाराजांनी पण तुकाराम महाराजांचं प्रवचन ऐकलं आणि ते प्रवचन ऐकून आत्मसात केलं. आणि म्हणून प्रत्येक वेळेस त्यांचं प्रत्येक युद्ध करताना, प्रत्येक राज्य करताना पण त्यांना क्लॅरिटी होती की हे राज्य मी स्वतःचा स्वार्थापोटी करत नाहीये, भगवंतांच्या इच्छेपोटी करतोय. म्हणजे त्यांची चेतना स्थिर होती. आणि म्हणूनही आपण आजही त्यांचं गुणगान करतो, कारण चेतना स्थित होती. आणि एवढंच नव्हे, जे काही देवीमधलं प्रथम प्रवचन ऐकलं होतं आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर पण त्यांच्या मनामध्ये काय विचार होता की आत्तापर्यंत मी भरपूर शत्रूंच्या बरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न केला, पण आज कळलं की हृदयातच मोठे शत्रू बसलेत आणि त्यांच्याबरोबर युद्ध कधी केलंच नाही मी. जो लोभ आहे, जी आसक्ती आहे, त्यामुळे आपल्याला सर्वांना हे कळतं की आसक्ती नसली पाहिजे पण सोडता येत नाही. बरोबर ना? आसक्ती असल्यामुळे त्रास पण होतो. आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे कुणाच्या प्रती तरी आपलं मन आसक्त असतं आणि त्या आसक्तीमुळे निश्चित रूपाने भौतिक जगामध्ये भगवंताने किंवा निसर्गाने अशी रचना केली आहे की ज्या वस्तूप्रती आपण आसक्त असतो ती वस्तू आपल्याला आपल्या इच्छा पूर्ती करण्यासाठी पूर्णपणे सक्षम नसते. आणि सर्व इच्छा पूर्ती होत नाहीत, पण आसक्ती पण आहे आणि म्हणून मानसिक त्रास होतो. याचा मला वाटतं अनुभव सगळ्यांना असेल. त्यामुळे ह्या भौतिक जगाचं रचना अशीच आहे. आणि म्हणून कृष्ण गीतेमध्ये म्हणतात की दुःखालयम अशाश्वतम. म्हणजे हे जग अशा प्रकारे बनलेलंच आहे, त्याला आपण चेंज नाही करू शकत, पण आपल्या मनोभावनेला चेंज करू शकतो. आणि ती कधी चेंज होईल? ज्यावेळेस आपण अशा प्रकारे भक्ती करू त्यावेळेस. आणि इनफॅक्ट ह्यांचं जीवन जे आहे खूपच प्रतिकूल होतं. म्हणजे चैतन्य महाप्रभू गेल्यानंतर पुन्हा भक्तीचा, शुद्ध भक्तीचा मार्ग जो होता तो पूर्णपणे आच्छादित झाला होता. जवळपास 13 प्रकारचे अपसंप्रदाय निर्माण झाले होते. संप्रदाय असणं खूप मोठं आवश्यक आहे आपल्याला. विचार करा की आपण सगळ्यात इथे इस्कॉनमध्ये पण येतो, पुढे जाऊन इस्कॉनमध्येच काय चुकीच्या गोष्टींचं प्रतिपादन करायला लागले, चुकीच्या गोष्टींचा प्रचार करायला लागले, तर हा अपसंप्रदाय निर्माण होऊ शकतो.
तर आपलं भाग्य आहे की आपण एकदम चांगल्या प्रकारे तंतोतंत जशी आहे तशी गीता समजण्याचा प्रयत्न करतोय, कुठल्या प्रकारचं डेव्हिएशन नाही आहे. पण भक्ती विनोद ठाकूर ज्यावेळेस जन्माला आले, या जगात प्रकट झाले, त्यावेळेस अशी परिस्थिती होती की चैतन्य महाप्रभूंची ओरिजिनल शिकवण कुठे त्यांना भेटलीच नाही. असं वर्णन करतात की त्यांनी खूप प्रयत्न केला होता. चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे, जो ओरिजिनल ग्रंथ होता, 500 वर्षापूर्वी कृष्णास कविराज गोस्वामी लिहिला होता, तो ग्रंथ शोधण्यासाठी पण त्यांनी खूप परिश्रम केले होते. पण त्याची मूळ प्रत त्यांना भेटली नाही की ज्या प्रतीमध्ये वास्तविक त्याचं भाषांतर चांगल्या प्रकारे केलं गेलं होतं, अशी कुठली प्रत अवेलेबल नव्हती. खूप शोधल्यानंतर त्यांना सापडलं. पण त्या कालावधीमध्ये एवढी प्रतिकूलता होती, ते स्वतः ग्रस्त होते, आणि या प्रतिकूल परिस्थितीमध्ये जवळपास 13 अपरसंप्रदाय होते. विचार करा की अशा परिस्थितीमध्ये आपण प्रचार तर सोडा, स्वतःच काही करणार नाही ना. आता सगळ्या गोष्टी प्रतिकूल असूनही आपण करत नाही. तर त्यावेळेस त्यांचा जो काळ होता, जवळपास ऑलमोस्ट 150 वर्षापूर्वी, भारतामध्येच, कलकत्त्यामध्येच, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंनी शुद्ध कृष्ण भक्ती शिकवली होती, तिथेच पूर्णपणे व्यभिचार चालला होता. भक्तीच्या नावाखाली व्यभिचार चालला होता, अनैतिकता घडत होती. ज्या प्रकारे आपण म्हणतो की षड गोस्वामी येते, तर हे षड गोस्वामी एवढे अनासक्त लोक होते की ते दररोज एका झाडाखाली पण नाही राहायचे वृंदावनमध्ये, की जेणेकरून त्या झाडाच्या प्रती यांची आसक्ती होऊ नये. कल्पना करा, हे सोपं नाही एवढं. आपलं घर आपल्याला सोडता येत नाही, तर झाड कधी सोडणार आहे? प्रत्येक जे काही 6 षड गोस्वामी येते, त्यामुळे आपण दर्शन करताना पण या सगळ्यांचं दर्शन चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. ते जे 6 गोस्वामी आहेत, त्यांची एवढी अनासक्ती होती की एका झाडाखाली पण ते कधी दररोज 2 दिवस नाही राहायचे, एकच दिवस राहायचे, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं झाडाप्रती पण आसक्ती होऊ नये. एवढे शुद्ध पालन करणारे असे 6 गोस्वामी. पण दुर्दैवाने त्यांच्या नंतर फक्त काही लोकांचं असं मत पडलं की आम्ही यांच्याच परिवारातले आहोत, त्यामुळे जाती गोस्वामी, की आमची जात कुठली, आम्ही गोस्वामीचे परिवारातले आहोत. आणि त्यांनी अशा प्रकारे प्रचार सुरू केला होता की आमच्या परिवारामध्ये ज्यांनी जन्म घेतला नाही ते गोस्वामी नाही आहेत, ते वैष्णव नाही आहेत. खूप मोठा भेदभाव सुरू झाला होता. त्याच्यापुढे काही लोकांनी सखीबेकी नावाचे काही अपसंप्रदाय सुरू झाले की त्यांच्यामध्ये तर एकदम पूर्णपणे अनैतिकता सुरू झाली होती, की पुरुष असूनही त्यांनी असं शास्त्र अध्ययन केलं चुकीच्या पद्धतीने. म्हणून शास्त्र वाचताना पण आपल्याला गुरूंची आवश्यकता असते, कारण हे शास्त्र वाचून त्यांनी पाहिलं की कृष्ण आणि वृंदावनमधल्या लीला भगवंतांच्या खूप मधुर आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात उच्च अशी रासलीला आहे, त्याचं अनुकरण करायला लागले काही लोक. आणि तो प्रचार एवढा स्ट्रॉंग होता की जे लोक ते प्रचार ऐकायचे त्यांना वाटायचं की हे बरोबर आहे. कृष्णाच्या आणि चैतन्य महाप्रभूंच्या प्रसन्नतेसाठी आपण हा त्याग केला पाहिजे. कुठला त्याग केला पाहिजे? नैतिकतेचा त्याग केला पाहिजे. किती मोठा डेंजर प्रचार होता तो. ज्या ठिकाणी एखादा गुरु म्हणतो की तुम्ही नैतिकता सोडून द्या, तो गुरु नाही राहत कधी. कारण गुरु भगवंतांच्या आदेशांचा प्रतिपादन करतात. भगवंतांचे आदेश यथारूपामध्ये जसे आहे तसे सांगण्याचा प्रयत्न करतात, किंबहुना सांगतात. पण त्यावेळेस हे जे काही 13 अपसंप्रदाय निर्माण झाले होते, त्यांचा मुख्य प्रयत्न काय होता? प्रचारच करायचा, पण चुकीच्या पद्धतीने. मग त्यामध्ये एवढ्या टोकाला पोहोचले होते की पुरुष असूनही गोपीचा वेश धारण करायचे. म्हणजे कल्पना करू शकतो की किती प्रकारे अनैतिकता घडत होती. की वृंदावनच्या लोकांचा भाव जो काही अनुकरण आहे ते करण्याचा प्रयत्न चालू होता. म्हणजे पूर्णपणे गोंधळ झाला होता 18व्या शतकामध्ये. आणि अशा गोंधळाच्या परिस्थितीमध्ये हे व्यक्तिमत्व प्रकट झालं होतं. कल्पना करा, पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती होती. कुठलाही व्यक्ती, म्हणजे त्यावेळेस जे काही चांगले लोक होते, बंडोपाध्याय म्हणजे पूर्वीचे, त्यावेळेस जे काही लोक होते, नंतर त्यांचं नाव इंग्रजांनी काय केलं? बॅनर्जी दिलं. ओरिजिनल नाव काय? बंडोपाध्याय म्हणजे उपाध्याय.
अशा प्रकारचे लोक जे पूर्णपणे शास्त्राच्या अनुसार जीवन जगणारे होते. पण नंतर मग बॅनर्जी आले, चॅटर्जी आले, चट्टोपाध्यायचं चॅटर्जी झालं. नावं बदलली, लोकांचे स्वभाव बदलले, त्यांचं मतं बदलली. आणि काही लोक ह्या सगळ्या अपसंप्रदायाला कंटाळून येऊन, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे व्यभिचार चालला होता, पूर्णपणे चुकीच्या गोष्टी घडत होत्या आणि आध्यात्मिकतेच्या नावाखाली. म्हणजे विचार करा की असा प्रसंग झाला की सासवडचं रक्षण करणारे कोण आहेत? पोलीस डिपार्टमेंट. जर सगळे चोर पोलिसांचा वेश परिधान करून जर आपल्या अवतीभोवती फिरायला लागले तर काय होईल? आपलं कसं वाटेल? एकदम सुरक्षित वाटेल? प्रत्येक क्षणाला आपण भयग्रस्त राहू. आणि तीच परिस्थिती त्यावेळेस होते. अध्यात्मवादी लोक पण त्यांचा व्यवहार एकदम गलिच्छ. आणि त्यामुळे जे काही सुशिक्षित वर्ग होता ते म्हणले हे गौरांग महाप्रभूंचं अजिबात नाही, एकदम डेंजरस लोक आहेत. अशी परिस्थिती त्यावेळेस होते की हे भक्तच कसे होऊ शकतील. इनफॅक्ट अशा प्रकारे म्हणजे भक्ती विनोद ठाकूर आले त्यावेळेस किंवा सुरुवातीला ज्यावेळेस चित्रपट सुरू झाले अर्ली 90s मध्ये, तर बंगाली चित्रपटामध्ये एखाद्या मवाली व्यक्तीला दाखवायचं असेल ना तर कोणाला दाखवायचे? ते तिलकधारी व्यक्तीला दाखवायचे. विचार करा, अशी परिस्थिती होती म्हणजे आपण कल्पना नाही करू शकत. आणि अशा परिस्थितीमध्ये श्रील भक्ती विनोद ठाकूर एकदम अशा शुद्ध वैष्णव परिवारामध्ये त्यांचा जन्म आला. आणि कधी ज्यावेळेस भगवंत अशा प्रकारचा अधर्म निर्माण होतो त्यावेळेस त्यांच्या विशेष भक्तांना पण कधी कधी पाठवतात. पण त्यांचे जे काही भगवंतांचे अवतार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त पण कधी कधी धर्मामध्ये खंड पडतो, अधर्म सुरू होतो. आणि त्यावेळेस काही विशेष भक्त पण या जगामध्ये जन्म घेतात. आणि त्याचपैकी भक्ती विनोद ठाकूर एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व होते. आणि त्यांनी जो काही म्हणजे इनफॅक्ट त्यांचं जीवन एकदम विशेष आहे. अवघे ज्यावेळेस 2 वर्षाचे होते, ॲक्च्युली ज्यावेळेस एक शुद्ध भक्त पण जन्माला येतात ना, जरी बाह्यरूपाने पाहिलं त्यांचं एक नॉर्मल जीवन दिसेल, आपल्याप्रमाणे होतील दिसेल ते आपलं, पण त्यांची जी काही सुरुवातीपासूनच म्हणतात ना की बाळाचे पाय, हा ना, त्याच प्रकारे 2 वर्षाचे असताना म्हणजे आता हे जे वैष्णवगीत आहे जे आज आपण वाचतो किंवा सुरुवातीला मी जे काही जे राधा माधव गीत गायलं ते कोणी लिहिलं आहे? ह्याच व्यक्ती लिहिले, भक्ती विनोद ठाकूरांनी. आणि प्रथम गीत त्यांनी कधी लिहिलं असेल? 2 वर्षाचे असताना. 2 वर्षाचे असताना पहिली कविता, पहिलं गीत लिहिलं त्याने. त्यामुळे आपण समजू शकतो की हा व्यक्ती असाधारण व्यक्ती आहे. 6 वर्षाचे असताना ते महाभारत रामायण गीतेवरती प्रवचन करायचे. आता ह्याच्यामध्ये पण आपण एक्सक्यूज घेऊ, प्रभू ते तर असे होते, आम्ही तर असं नाही आहे, त्यामुळे आमची एवढी काही भक्ती होणार नाहीये. म्हणजे मन किती प्रकारे आपलं चिटिंग करतं की आपण प्रत्येक वेळेस आपण सांगतो की हां हे मी नाही होऊ शकत, हे आपली मनाचा स्वभाव आहे. आणि आपण सुदैवाने पण मन नाही आहे, आपण आत्मा आहोत. आणि मनाला न बोलण्याची शक्ती कधी प्राप्त होईल? ज्यावेळेस आपण वैष्णवाचा संघ घेऊ त्यावेळेस. सगळ्यात मोठी शक्ती तिथे आहे. आता सध्याचा जो काही समाज आहे त्यामध्ये मानसिक संतुलन सगळ्यांचं बिघडलेलं आहे. मानसिक शक्ती नाहीये, न म्हणण्याची शक्ती नाहीये. कुठलाही विद्यार्थी बघा, त्याला काहीतरी इच्छा होते आणि तो काहीतरी चुकीचं काम करतो, त्याच्या मनाला नाही म्हणू शकत नाही. आपलं स्वतःचं पण जीवन बघू शकतो आपण. इनफॅक्ट सगळ्यात मोठं तपस्या सध्याची कुठली आहे? सगळ्यात मोठी तपस्या कुठली असेल वर्तमान परिस्थितीमध्ये? कोणी सांगू शकाल? सगळ्यात मोठी तपस्या मोबाईल पासून लांब राहणे सगळ्यात मोठी तपस्या आहे. 24 तासामध्ये 1 तास तरी तुम्ही मोबाईलला हात न लावता दाखवून दाखवा. एवढ्या कमी काळात म्हणजे आपण अजून मोबाईल सुरू होऊन किती 10-15 वर्ष आले, पण एवढ्या आसक्त झालो की नसेल तर आपल्याला बेचैनी वाटते. अरे कुठे गेला माझा मोबाईल, है ना. गाडीमध्ये कधी विसरून जातो का मोबाईल, आणि पुन्हा आपण गाडीत जातो मोबाईल घ्यायला. म्हणजे किती मोठी आसक्ती आहे.
एक छोट्याशा उपकरणाबरोबर, जे आपण नाही आहे. इनफॅक्ट आपला किती वेळ ह्याच्यात जातो. कधी कधी भक्त पण जप करता करता पण चालू असतं त्यांचं. जर खूपच आवश्यक गोष्ट असेल तर ठीक आहे, पण बऱ्याच वेळा 99.99% या गोष्टी आपल्याला एवढ्या आवश्यक नसतात, पण आपण एवढं आहारी जातो की आपण त्याच्यापासून दूर होऊ शकत नाही. तर साध्या ह्या छोट्याशा उपकरणापासून पण दूर होऊ शकत नाही, तर आतले जेवढे काही आतले बसलेले मोठे मोठे दिग्गज आहेत त्याच्यापासून कधी दूर होणार आहे आपण, है ना. तर निश्चित रूपाने आपण ज्यावेळेस अशा भक्तांचं जीवन समजू ना, ऐकू, श्रवण करू, त्यावेळेस एक मोठी शक्ती प्राप्त होऊ शकते. त्यामुळे वैष्णवांच्या संघामध्ये आपल्याला ही शक्ती प्राप्त होऊ शकते, मनाला न बोलण्याची पॉवर. तुम्ही हा प्रयोग करून बघा, आजही प्रयोग करून बघू शकता. मनाला न बोलण्याचा शक्ती आहे का तुम्ही बघा स्वतःच. तुम्ही ॲक्च्युली भक्ती ही आत्म्यासाठी मोठा जिम आहे. आणि जर आपण चांगला व्यायाम करत नसेल, म्हणजे काय, आपला आत्म्यासाठी व्यायाम कुठला आहे? नामजप, साधना, भक्ती, हा आपला व्यायाम आहे. आणि त्यावेळेस आत्म्याचे मसल्स पॉवर होतील, एकदम शक्तिशाली होतील. त्यावेळेस तो म्हणू शकतो की मनाला नंतर. पण सध्याची परिस्थिती कशी आहे? मन म्हणतं मला हे पाहिजे. येस, ठीक आहे, करा. आपण मनाचे दास बनलोय. पण वैष्णवांच्या संघामध्ये आल्यानंतर आपल्याला ही शक्ती प्राप्त होऊ शकते की आपण हे जाणू शकतो की मी मनाचा दास नाही, मी कृष्णाचा दास आहे. आणि ह्याचा साक्षात्कार झाल्यानंतर तो मनाच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकतो. तर भक्ती विनोद ठाकूर त्यांचं जीवन असं अशा प्रकारचं होतं की त्यांना जे हवं होतं भगवंतांच्या भक्तीसाठी पूरक, तेवढं ते फक्त स्वीकार करू शकत होते. म्हणजे हे पण खूप मोठी गोष्ट आहे की वयाच्या 2ऱ्या वर्षी वैष्णवगीत लिहायला सुरू करणं साधारण गोष्ट नाही आहे. 6व्या वर्षी गीता, भागवत, महाभारत, रामायणावरती प्रवचन करणं. वयाच्या 9व्या वर्षी त्यांनी सगळं ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून टाकला आणि त्याला सोडून पण दिलं. म्हणे की ज्योतिषशास्त्र काय कामाचं आहे, कारण ते शुष्क आहे, त्यात काही रस नाही आहे, ती माहिती आहे फक्त. आता आपण या समाजामध्ये बघतो की किती लोक त्याच्या आहारी गेलेले असतात. माहिती असणं हे आवश्यक आहे, पण त्याच्या आहारी जाणं जर ते भक्तीसाठी पूरक नसेल तर त्याचा काही लाभ होणार नाही. तर त्यांनी त्याचाही त्याग करून टाकला. कितव्या वर्षी? वयाच्या 9व्या वर्षी. समजून घेतलं सगळं, त्यागही करून टाकलं. नंतर गृहस्थ बनले काही वर्षानंतर. आणि त्यांचा परिवार खूप साधा छोटासा लहान परिवार नव्हता, त्यांची 10 मुलं होती. कल्पना करा, आपला परिवार छोटा असूनही आपल्याला केवढी धावपळ करावी लागते. अरे आता मुलाचं शिक्षण झालं, त्याचं ॲडमिशन करायचं आहे, ह्याचं मुलीचं ॲडमिशन करायचं आहे, भरपूर विषय असतात. आणि आपण असं कधी 4 लोक असतो. यांच्या परिवारामध्ये जवळपास त्यांची मुलं प्लस त्यांचा भाऊ सगळं मिळून 30-40 लोकांचा परिवार होता. आणि त्यातले सगळ्यात प्रमुख व्यक्ती कोण होते? भक्ती विनोद ठाकूर. आणि त्यावेळेस ब्रिटिश काळ होता आणि कलकत्त्यामध्ये जे काही कोर्ट होतं, सुप्रीम कोर्ट, त्याचे मुख्य मॅजिस्ट्रेटची नोकरी त्यांची होती, ब्रिटिशांच्या अधीन. आणि एवढा मोठा हुद्दा, मुख्य मॅजिस्ट्रेट, कलकत्त्याचे मेन मॅजिस्ट्रेट. आता कल्पना करा की मॅजिस्ट्रेटला किती प्रेशर असतो, बरोबर. म्हणून मी सुरुवात म्हणलं की मी अशा व्यक्तीबद्दल बोलणार आहे की आपल्यापैकी कदाचित कुणाकडे त्यांच्या 25% पण लोड नसेल, एवढा लोड त्यांच्यावरती होता. कारण त्यावेळेस कलकत्त्यामध्ये ब्रिटिशांची, त्यावेळेस भारताची राजधानी तसं पाहिलं तर कलकत्ता होती. ब्रिटिश लोक सगळे तिथे होते आणि तिथे एवढ्या प्रकारचे केसेस. पण भक्ती विनोद ठाकूरांचं जीवन जर पाहिलं आपण, मी असं खूप थोडक्यामध्ये सांगतोय, कधी वेळ भेटला अजून तर आपण अजून सखोल रूपामध्ये चर्चा करू शकतो, पण थोडक्यामध्ये सांगतोय आज मी. आणि त्यांचं जीवन एवढं रेग्युलेटेड होतं की ते दररोज रात्री जवळपास 10 वाजता, 10च्या आधीच
झोपायचे आणि किती वाजता उठायचे? 4ला नाही, 12 वाजता. कल्पना नाही करू शकत. ग्रहस्थ होते, पुन्हा मी सगळ्यांना आठवण करून देतोय. आणि ऑफकोर्स याची तुम्ही नक्कल नका करू. आपलं जो काही स्टँडर्ड आहे ना तेवढं कमीत कमी झालं तरी खूप आहे. पण ॲटलिस्ट आपल्याला माहिती असेल की असे काही ग्रहस्थ होते या समाजामध्ये, त्यांचा एवढा मोठा पोस्ट होती, एवढा मोठा हुद्दा होता, या सर्व गोष्टी असूनही त्यांचं जीवन अप्रतिम जीवन होतं. एवढं सेल्फ कंट्रोल, एवढं रेग्युलेटेड. तर 12 ते जवळपास 2 वाजेपर्यंत ते हे सगळं शास्त्रांचं अध्ययन करून त्याच्यावर लिखाण करायचे. कारण तो काळ एकदम शांत काळ असतो. 2 वाजता पुन्हा झोपी जायचे. एवढं नियंत्रण करून असेल का? 2 ते 4 पुन्हा झोपायला जायचे आणि नंतर मग 4 वाजता पुन्हा उठायचे, आंघोळ करायचे आणि नामजप करायचे 7 वाजेपर्यंत, दररोज 2 तास. त्याच्यानंतर सर्व घरातले पूजा गोष्टी सगळ्या उरकून ब्रेकफास्ट करून कोर्ट, आणि संध्याकाळी पुन्हा आल्यानंतर थोडासा लाईट डिनर, त्याच्यानंतर पुन्हा लिखाण. मग प्रश्न येईल की मग जर मॅजिस्ट्रेट होते, कोर्टाचे न्यायाधीश होते, तर सगळं बाकीचं कोर्टाचं गोष्टी कधी करायचे? कोर्टामध्ये संपूर्ण करायचे. एवढे क्विक होते, एवढे कुशाग्र होते की त्यांचं जी काही पद्धत होती केस सॉल्व्ह करण्याची. आता फडतरे माताजी सांगू शकतात की एक केस किती वर्ष चालते? वर्षानुवर्ष चालते. एक पिढी संपून जाते तरी पण केस काही निकाल नाही लागत. भक्ती विनोद ठाकूर एवढे फास्ट होते की त्यांच्या जीवनीमध्ये लिहिलं आहे की एका दिवसामध्ये ते कधी कधी 50 ते 56 केस ते निर्णय लावून द्यायचे. आता हे कल्पनेच्या पलीकडे आहे. आणि असं नाही की एक पार्टी दुखी होऊन जायचे, दोन्ही पार्टीला संतुष्ट करायचे. ज्या प्रकारे ते निर्णय सांगायचे, त्यांची जी काही बुद्धीची जी काही क्षमता होती ती खूप उच्च लेवलची होती. आणि हा स्पीड असल्यामुळे काही वर्षांतर ते म्हणलं की आता मला वयाच्या कमीच कालावधीमध्ये म्हणलं की मला तर रिटायरमेंट घ्यायची, मला जमत नाही सगळ्या गोष्टी करायला. तर आपण कल्पना नाही करू शकत. ब्रिटिश लोकांनी त्यांना विनंती केली की तुम्ही सोडू नका, आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही, कारण तुमच्यासारखा माणूस मला पुन्हा भेटणार नाही. तर त्यांनी, ब्रिटिशांनी काय केलं होतं, त्यांनी विचारलं की तुम्हाला काय समस्या आहे, तुम्हाला का सोडून जायचं आहे? ते म्हणाला खूप वेळ जातो जाण्या येण्यामध्ये, कारण त्यांचं घर होतं कृष्णनगरमध्ये आणि कलकत्त्यामध्ये त्यांनी यावं लागायचं. जवळपास 2.5 तास त्यांना 2-3 बस वगैरे चेंज करून यावं लागायचं. ब्रिटिश लोकांनी काय केलं असेल, कलकत्त्याच्या कोर्टापासून त्यांच्या घरापर्यंत 2.5 तासाचा रेल्वे लाईन सेपरेट करून दिला. तो रेल्वे लाईन अजूनही आहे, त्यांचं घर अजूनही आहे. कल्पना करू शकता की त्या लोकांसाठी हा माणूस काय व्हॅल्यूचा होता. त्यामुळे तुम्ही जॉब सोडू नका, तुमच्या घरापासून 2 डब्याची रेल्वे दररोज जाईल, फक्त तुम्ही त्यात बसा आणि इथे या. अजूनही तो ट्रॅक आहे, अजूनही त्या ट्रॅक, आता तो मोठा होतोय पण आता 3-4 वर्षापूर्वीपर्यंत तो ट्रॅक होता. आणि त्यांच्या घरापासून 2 डब्याची ट्रेन अजूनही जाते. गेल्या 150 वर्षापर्यंत ही ट्रेन चालू आहे. तर आपण कल्पना करू शकतो की यांचं व्यक्तिमत्व काय असेल भक्तिविनोद ठाकूरांचं. पण ते ग्रहस्थ होते. आणि म्हणून यांचं जीवन ऐकल्यानंतर आपल्याला एवढं तर समजलं पाहिजे की आपण कुठला आता ह्याच्या पुढे एक्सक्यूज तरी देऊ शकत नाही. म्हणजे ज्याला खरीच भक्ती करायची असेल तो प्रामाणिकतेने करायलाच, कारण हे जीवन एवढं श्रेष्ठ जीवन आहे. आणि याच्यामध्ये 10 मुलांचा सांभाळ करण्यावर सोपं आहे का? आपण ही कल्पना नाही करू शकत. ह्या गीतामध्ये त्यांचे सिलेक्टेड गीत आहेत जी आपण दररोज इस्कॉनमध्ये गातो. ही गीता सिलेक्टेड गीत आहेत. त्यांची गीतांची पुस्तकं आहेत. कल्याण कल्पतरूचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त गीतं लिहिली त्यांनी. आणि ती कुठल्या कुठल्या भाषेत आहेत? बंगाली त्यांची मूळ भाषा होती, बंगाली, हिंदी, संस्कृत. त्याचबरोबर त्यांचा जो काही व्यवहार होता तो अति उत्कृष्ट व्यवहार होता.
सगळ्या लोकांच्या बरोबर ते खूप प्रेमाने वागायचे. आणि म्हणून ब्रिटिश लोकांच्या बरोबर पण त्यांचे संबंध खूप चांगले होते. प्रत्येक अधिकाऱ्याबरोबर चांगले संबंध होते. प्रत्येक जो काही लॉर्ड असायचा, लॉर्ड मेकॉले, लॉर्ड केल्विन, जे काही लॉर्ड असेल कलकत्त्यामध्ये त्यावेळेस, सगळ्यांच्या बरोबर त्यांचे संबंध एकदम प्रेमाचे संबंध होते. आणि म्हणून त्यांनी कुठलीही पुस्तकं लिहिली आणि त्यांचं सगळं लिखाण व्हायचं इंग्लिशमध्ये. आणि त्यापैकी त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता 1896 मध्ये, लाईफ अँड प्रिसेप्ट्स ऑफ चैतन्य महाप्रभू, म्हणजे चैतन्य महाप्रभूंचं जीवनचरित्र. याच्यावरती एक छोटासा ग्रंथ लिहिला होता. आणि हे सगळे त्यांचे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे मित्र असल्यामुळे त्यांनी त्यांना विनंती केली की माय रिक्वेस्ट इज प्लीज स्प्रेड दिस बुक. आता त्यांचं हेतल्या कलकत्त्याच्या अधिकाऱ्यांना माहिती की यांची इच्छा असेल आपण पूर्ण केली नाही तर ते जॉब सोडतील. म्हणजे बघू शकता की ते त्यांच्या वैयक्तिक नोकरीमध्ये पण एवढे सक्षम होते आणि कुठल्याही प्रकारचं त्यांनी कॉम्प्रोमाइज कधी केलं नाही. म्हणजे जॉबमध्ये कुठला असा हलगर्जीपणा नाही केला. त्यामुळे त्यांना कोणी काही बोलूच शकत नव्हतं. कधी कधी आपण बघतो किंवा आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये पण काही भक्त असतात ते जॉबमध्ये पण आध्यात्मिकतेच्या नावाखाली हलगर्जीपणा करतात. आम्ही तर कृष्ण भक्त आहोत, आम्ही काय एवढं सगळं करायची आवश्यकता नाही. चुकीचं आहे ते. यांच्या जीवनामध्ये बघू शकतो की त्यांनी कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही केलं कधी. त्यांची ड्युटी जी होती ती एकदम परफेक्ट पालन केली. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी एवढा वेळ काढला. म्हणजे हे तर मी फक्त काय सांगतोय ना, जे काही सांगतोय ना तुम्हाला ते फक्त टिप ऑफ आइसबर्ग आहे. म्हणजे कधी कधी असं समुद्रामध्ये छोटासा आपल्याला एक बर्फाचा गोळा दिसतो पण खाली मोठा पर्वत असतो. तर मी तुम्हाला जे काही सांगतोय ते थोडंसं महत्वाच्या गोष्टी सांगतोय. सगळ्या गोष्टी जर ऐकल्या तर आपल्याला शॉक बसेल, आपण बेशुद्ध पडून जाऊ. म्हणाल की अरे हे भक्ती करून पण हे सगळ्या गोष्टी कसं करू शकतील. छोटी गोष्ट होती. एकटा स्वतः व्यक्ती, एक ग्रहस्थ जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये प्रचार करत होता, त्यांनी एवढे सिस्टमॅटिक प्रचार केला होता. आता ते स्वतः खूप मोठे एज्युकेटेड व्यक्ती होते, शिकलेले होते, मॅजिस्ट्रेट होते, पण त्यांनी जो काही पद्धतीने प्रचार केला, म्हणजे आता कल्पना करा की तुम्ही त्यावेळेस सगळा वैष्णव सिद्धांत सगळा नष्ट झाला होता. नष्ट नाही, चुकीच्या पद्धतीने सगळे कार्य चालले होते. अशामध्ये या लोकांचा पण प्रतिकार होणार आहे. कधी कधी चुकीच्या गोष्टी घडतात, त्यातनं एखादा चांगला व्यक्ती चांगली गोष्ट सांगतो, त्याला फोर्स भरपूर असतो, अपोजिंग फोर्स. हा फोर्स सहन करावा लागला त्यांना. आणि हे सहन करता करता जसं आता आपल्या सासवडमध्ये किती भक्तिवृक्ष प्रोग्राम चालू आहेत? 4. हे एकटे ग्रहस्थ. त्यांनी अशी सिस्टीम केली होती की पूर्ण बंगाल प्रांतामध्ये 2500 कार्यक्रम चालू होते त्यांच्या अध्यक्षतेखाली. आपल्याला 4 सांभाळता येत नाही, ते पण आपण एवढे भक्त आहोत. एक ग्रहस्थ 2500 ठिकाणी त्यांनी अशी सिस्टीम केली होती की तिथे कार्यक्रम चालू होते. एवढं मॅनेजमेंट ते करत होते. घरचा परिवार सोडा, पण तो परिवार त्यांना पण सगळ्यांना चांगल्या प्रकारे ट्रेनिंग देऊन, त्यांनाही भक्तीचं ज्ञान देऊन, बाहेर एवढे प्रोग्राम प्लस कोर्ट प्लस त्यांची लिखाणं. आता हे फक्त झाले गीतं. जसं तुम्हाला सांगितलं त्यांची लिखाणं खूप होती. त्यांनी बऱ्याच ग्रंथांचं भाषांतर केलं. जे काही षडगोस्वामी त्यांचे काही ग्रंथ आहेत ते देखील त्यांचं खूप छान प्रकारे अध्ययन करून त्याचं लिखाण करायचे ते. आणि म्हणून तो रात्री 12 ते 2चा टाइम त्यांचा तो लिखाणाचा टाइम होता. म्हणजे किती मोठा त्याग होता त्यांचा. जवळपास भक्ती विनोद ठाकूरांची जवळपास 150 ते 200 पुस्तकं आहेत. ही वैष्णवगीतं सोडून, वैष्णवगीत सोडून त्यांचे जवळपास 150 पुस्तकांच्यावर त्यांनी लिखाण केलं. म्हणजे आणि ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी बऱ्याच काही गोष्टी केल्या होत्या. लहानपणी असताना एक प्रसंग असा आला होता की त्यांच्या घरातला, कारण त्यांचा परिवार खूप मोठा होता, लहानपणी पण मोठं फॅमिली होती, तर त्यांचा एक नोकर होता आणि त्यांच्याच घराच्या जवळ, वस्तीच्या जवळ एक वडाचं झाड होतं, ज्या ठिकाणी सगळ्या लोकांना भीती वाटायची रात्री याला, कारण सगळ्यांनी सांगितलं होतं की या झाडावरती एक पिशाच आहे. त्यामुळे सगळे लोक रात्री संध्याकाळी, त्यावेळेस काही लाईट पण नव्हती भारतामध्ये,
तर संध्याकाळी कोणी जायचं नाही तिथनं. आणि भक्ती विनोद ठाकूर, त्यांचं नाव होतं केदारनाथ दत्त. तर ते त्यांच्या नोकराला विचारतात की हे का सगळं असं लोक घाबरतात, मला मी ऐकलं की इथं काहीतरी भूत आहे त्या झाडामध्ये, तर त्यामुळे लोकांना भीती वाटते. तर त्यांचा नोकर जो होता तो पण कृष्ण भक्त होता. तो म्हणला, अरे केदार, जो व्यक्ती रामाचं नाव घेतो ना त्याला भय कधी नसतं, तू फक्त राम नाम जप कर. तर हे भक्ती विनोद ठाकूर वयाच्या 3ऱ्या वर्षी, 3ऱ्या का 4थ्या वर्षी, आता हे पण कोणी असं धाडस करणार नाही, त्यांनी प्रयोग केला. तर म्हणले ठीक आहे, तुम्ही म्हणता ना की रामाच्या नावामध्ये एवढी शक्ती की मला भय वाटणार नाही, मी प्रयोग करून बघेल. त्या दिवशी संध्याकाळी ते जाऊन त्या झाडाखाली बसले आणि राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे रात्रभर जप केला राम नावाचा. आणि तो त्यांचा पहिला अनुभव होता की त्यांना कुठल्याही प्रकारची भीती वाटली नाही. त्यावेळेस त्यांना हरिनामामध्ये विश्वास उत्पन्न झाला. ते म्हणले की हा जो नोकर त्यांनी सांगितलं ते बरोबर सांगितलं. आणि तिथून त्यांनी हरिनामाचा प्रचार सुरू केला. आता सर्वांना माहिती आहे आपलं मायापूरमध्ये अद्भुत मंदिर बनत आहे, टेम्पल ऑफ वेदिक प्लॅनेटरियम, जे पूर्ण जगामधलं सगळ्यात मोठं मंदिर आहे, राधाकृष्णाचं मंदिर. तर त्याच मंदिरापाशी जवळच मायापूरमध्येच, मायापूर हे ठिकाण कलकत्त्यापासून 3 तासाच्या अंतरावरती आहे. आणि तिथे भक्ती विनोद ठाकूरांनी तिथे चैतन्य महाप्रभूंचं जन्मस्थान पण शोधून काढलं होतं. म्हणजे ह्या गोष्टी त्यांनी, म्हणजे आता मी ज्या काही 4-5 गोष्टी सांगितल्या त्या त्यांच्या मेन ॲक्टिव्हिटीज होत्या. ते पण ऐकून आपल्याला खूप मोठा शॉक बसला असेल ना, की 2,500 प्रोग्राम, 150 पुस्तकं, 200 पेक्षा जास्ती वैष्णव गीत, 10 मुलं, आणि त्या मुलांपैकी प्रथम मुलगा जो आहे ते कोण आहेत? श्रील प्रभुपादांचे गुरु श्रील भक्ती सिद्धांत ठाकूर. अशी संतती उत्पन्न केली. कारण ज्यावेळेस यांचा जन्म झाला जगन्नाथपुरीमध्ये, कारण त्यावेळेस त्यांची पोस्टिंग तिकडे केली होती ब्रिटिशांनी. जगन्नाथपुरीचं जे काही मुख्य मंदिर आहे तिथे त्यांना मुख्य अधीक्षक म्हणून त्यांनी नेमलं होतं भक्ती विनोद ठाकूरांना. त्यामुळे पूर्ण टेम्पल त्यांच्या हाताखाली होतं. असा एक काळ होता. आणि त्याच काळामध्ये श्रील प्रभुपादांचे गुरु महाराज जे आहेत त्यांचा जन्म झाला होता. तर असं वर्णन करतात की त्यांचा ज्यावेळेस जन्म झाला, जी नाळ असते ना, ती आपण जो काही धागा असतो वैष्णव ब्राह्मण जनेऊ जे असतं त्याप्रमाणे त्यांच्या पूर्ण शरीराला लपेटली होती. असा जन्म कोणाचा कधी होत नसतो. तर त्यांचंही लक्षण तसंच प्रकारचं होतं की जे पुढे जाऊन श्रील प्रभुपाद यांनी पूर्ण जगामध्ये प्रसार केला, त्यांचे गुरु बनणार होते. तर ही पॉवर जी आहे ती भगवंतांकडनं प्राप्त होत असते. आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळेस जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा निघाली त्यावेळेस विमल प्रसाद म्हणजे भक्ती सिद्धांत ठाकूर, छोटेसे बाळ, 3 महिन्याचं बाळ होतं. आणि भगवंतांच्या इच्छेचं अनुरूप तो जो काही रोड आहे, ज्या रोडवरती रथ फिरतो, आणि त्यांच्या रोडवरती अजूनही त्यांचं घर आहे. आता ते मंदिर आहे, भक्ती ठाकूरांचं घर होतं त्यावेळेस ब्रिटिशांनी दिलेलं. आता ते आपलं इस्कॉनचं आपलं राधाकृष्णाचं मंदिर आहे तिथं. तर त्यावेळेस त्यांचं घर होतं आणि त्या घरासमोर तो रथ तिथे थांबला. कारण जगन्नाथ भगवंत त्यांच्या हिशोबाने जिथे थांबायचं ते थांबतात. हा अनुभव सगळ्यांना येते, लाखो लोकांचा अनुभव आहे तिथे. कधी कधी सगळे लोक ओढतात पण तो रथ हलत नाही. खूप अद्भुतता आहे तिथे. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस त्यांच्या घरासमोर रथ थांबला तर ही संधी साधून भक्ती विनोद ठाकूरांची धर्मपत्नी त्यांच्या बाळाला घेऊन रथावरती जाते. आणि त्या सगळ्यांना माहिती होतं की ह्या कोण आहेत, त्यांना लगेच रथावरती घेऊन जातात. आणि त्यांची इच्छा असते की जगन्नाथ भगवंतांसमोर त्यांच्या मुलाला ठेवावं, आणि त्यांना तो अधिकार होता. आणि ज्या क्षणाला त्या छोट्या बाळाला भगवंतांसमोर त्यांच्या आईने ठेवलं त्यावेळेस जगन्नाथांच्या गळ्यातला हार जो होता तो निघून त्यांच्यावरती पडला. श्री भक्ती सिद्धांत ठाकूर की जय. तर आपण बघू शकतो की त्यांचा पूर्ण परिवार पण असा होता. म्हणजे त्यांनी ही भगवंतांना प्रार्थना केली होती की मला असा एक पुत्र द्या की जो हरिनाम भक्तीचा प्रचार करेल. आणि म्हणून त्यांचे पुत्र पुढे येऊन संन्यासी बनले. त्यांनी पूर्ण भारतभरामध्ये 64 मठ स्थापन केले, 64 मंदिरांची स्थापना केली. आणि त्यांच्या शिष्याने जगभरामध्ये 108 मंदिरं बनवली.
तर ही खूप मोठी परंपरा आहे. म्हणजे आपलं खूप मोठं म्हणजे ही अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपल्याला अशी परंपरा लाभली आहे की ज्या परंपरेमध्ये या लोकांनी असं काही अद्भुत कार्य केले जे आतापर्यंत कोणीच नव्हतं केलं. त्यामुळे त्यांची जे काही प्रार्थना पाहून द्या की असा पुत्र प्राप्त व्हावा जो पुढे जाऊन संन्यासी बनेल. असं कोणी प्रार्थना करतं कधी की जो संन्यास घेऊन पूर्ण जगामध्ये भारत भूमीमध्ये प्रचार करेल. आणि त्यांनीच प्रभुपादांना 1922 मध्ये तो आदेश दिला त्यांच्या पहिल्या पुत्राने भक्तिसिद्धांत ठाकूरांनी की तू सुशिक्षित माणूस आहेत, माझा तुला आदेश आहे. प्रथम मीटिंगमध्ये दोघं पण कोणाला ओळखत नाही आहेत, गुरु शिष्याला ओळखत नाही आणि शिष्य गुरुंना ओळखत नाही, पण प्रथम मीटिंगमध्ये त्यांना काय म्हणले, तू पूर्ण जगामध्ये इंग्रजी भाषेमध्ये प्रचार कर. आणि हीच परंपरा श्रील प्रभुपादांनी पण पुढे चालू ठेवलेली आहे. आणि याच परंपरेमध्ये आता इस्कॉनचा पूर्ण जगभरामध्ये किती मोठा प्रचार चालू आहे आणि किती लोक त्याचा लाभ घेऊन त्यांचं भक्तिमय जीवन पालन करून जीवनाचं वास्तविक रूपाने सोनं करतायत. आणि त्यापैकी एक विशेष भक्त होते. जसं आता आपण थोडक्यात पाहिलं भक्ती सिद्धांत भक्तिविनोद ठाकूरांचं जीवन, एक गृहस्थ असून पण त्यांनी कशा प्रकारे एक आदर्श जीवन जगलं. कुठल्याही प्रकारचं चुकीचं कार्य कधी केलं नाही, घडलं नाही, होऊ शकत नाही शुद्ध भक्तांकडनं. पण एवढा सगळा लोड असूनही, एवढ्या सगळ्या जबाबदारी असूनही भक्तीमध्ये कुठल्या प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही केला. बऱ्याच वेळा आपण कॉम्प्रोमाइज करतो, ठीक आहे आज नाही उद्या करू आपण, है ना. म्हणजे भक्तीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करतो, शरीरासाठी कॉम्प्रोमाइज नाही करत. आधी पोटोबा मग विठोबा. आपली परिस्थिती अशी आहे, पहिलं आपलं सगळं जे आपण नाही आहे, ऍक्च्युली जे आपण नाही आहोत, आपण शरीर नाही आहे, तरी पण आपला एवढा विश्वास आहे की नाही मी शरीराचं, पहिलं मला शरीर टिकलं पाहिजे. बरोबर गोष्ट आहे, पण शरीर का टिकवायचं की जेणेकरून मला भक्ती करता येईल. हा सिद्धांत भक्ती विनोद ठाकूरांनी सांगितला की प्रथम भक्ती असली पाहिजे. कारण या शरीराची काही गॅरंटी आहे. आपण दररोज कितीतरी न्यूज ऐकतो की अचानक आपल्याला न्यूज येते की अरे हा गेले, आता काल तर चांगले होते ना, बरोबर, गॅरंटी काहीच नाही आहे. तरी पण आपण एवढी काळजी घेतो जणू की आपण हेच आहोत, हे सर्व आहे. वास्तविक रूपाने आपण स्वतः भगवंतांचे अंश आहोत, भगवंतांचे दास आहोत. तर त्यासाठी आपण खूप परिश्रम केले पाहिजे. आणि म्हणून तिथे आपण पोस्टपोन नाही केलं पाहिजे, प्रोकास्टिनेशन नाही केलं पाहिजे, म्हणजे पुढे ढकललं नाही पाहिजे. कल्पना करा की आता आपण काही भक्त जे दररोज जप करतात, आपण असं कधी कधी विचारतो की नाही ठीक आहे आता दररोज काय जप करायचं, थोडा उद्या करू, आज सुट्टी. पण आज गेलो तर आपण लॉस आहे, पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पण प्रभुपाद म्हणतात की जो व्यक्ती गुरूंचा आदेश पालन करून दररोज नित्यनेमा अखंडित रूपाने भक्ती करेल, जरी त्याचा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा देहांत झाला, एवढी गॅरंटी आहे की तो भगवंताच्या धामात जाईल, कारण त्यांनी गुरूंचा आदेश पालन करता करता देह सोडला. तर ही जबाबदारी कोणाची? शिष्याची. गुरूंची जबाबदारी आपल्याला भक्तीचं ज्ञान प्रदान करण्याची, पण शिष्याची जबाबदारी काय? त्याला पालन करण्याची. म्हणजे आपण ऐकतो, स्वीकार करतो, पण त्याच्या पुढची स्टेप कुठली? पालन करण्याची. जर पालन होत नसेल तर मग फक्त श्रवण करून आपल्याला आध्यात्मिक लाभ मिळेल, पण भगवत धामाची प्राप्ती होऊ शकत नाही किंवा शुद्ध प्रेम प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे श्रील प्रभुपाद ज्यावेळेस भारतामध्ये प्रचार करण्यासाठी पुन्हा आले अमेरिकेमधनं, एवढं मोठं यश प्राप्त करून, प्रभुपादांचा एक विशेष गुण होता की प्रत्येक व्यक्तीला भेटायचे त्यावेळेस त्या व्यक्तीकडे जे काही गुण आहेत ते भगवंतांच्या सेवेत लावायचे. तर प्रभुपादांना एक गुजराती व्यक्ती भेटला होता, खूप प्रभावशाली होता, आणि तो प्रभुपादांचं जीवन बघून पण खूप प्रभावित होता. आणि प्रभुपादांना विचारलं की तुम्ही कोण आहात? म्हणजे की मी असा व्यक्ती आहे आणि मी गुजरातमधला आहे आणि माझ्याकडे गव्हर्नमेंटमधला हा जॉब आहे. तर प्रभुपाद म्हणले तुम्ही गव्हर्नमेंटची व्यक्ती आहात? हो. मग ते म्हणले, आणि त्या व्यक्ती म्हणले तुमची काही सेवा करू शकतो का? प्रभुपाद म्हणले येस, माझी सेवा आहे, भरपूर सेवा आहेत माझ्याकडे, पहिली सेवा आहे. आणि त्यावेळेस प्रभुपादांच्या बरोबर एक अमेरिकेचा एक मुलगा होता जो भक्त बनले होते. ते म्हणे की प्रभुपाद म्हणले की ह्याला तू माझी तुला पहिली सेवा आहे की ह्याच व्यक्तीसाठी तू भारताचा परमनंट पासपोर्ट बनवून दे. तर हे ऐकून त्या गुजराती व्यक्तीला शॉक बसला की अरे अमेरिकेचा मुलगा आहे, आता इथे आला, परमनंट पासपोर्ट त्यांना का हवा आहे?
आणि त्यावेळेस त्या मुलाच्या समोर श्रील प्रभुपाद म्हणले की हा मुलगा पुढे जाऊन मी गेल्यानंतर बंगालमध्ये खूप मोठा प्रचार करेल, बंगाली भाषा शिकेल. बघा, अमेरिकन व्यक्ती आहे, हिंदी माहीत नाही, बंगाली कधी शिकणार आहे? पण प्रभुपादांचं भविष्य पुढचं बघणं एवढी शक्ती होती. तर ते त्या अधिकाऱ्याला म्हणलं की हा मुलगा जो आहे तो पुढे जाऊन बंगालमध्ये खूप मोठा प्रचार करेल, हजारो भक्त त्याचे शिष्य बनतील, बंगालमध्ये प्रचार करेल. आता हे ऐकल्यानंतर तो म्हणलं ठीक आहे, तुमची इच्छा असेल तर मी करतो. आणि प्रभुपाद तसं बोलून ऑफिसमधून बाहेर आले आणि त्या व्यक्तीने तसं केलं. आता ते पुढे कोण बनले सांगतो मी ते, की ज्यावेळेस ते दोघंही तेच ते बोलणार आहे, ते ज्यावेळेस दोघंही ऑफिसमध्ये बाहेर आले त्यावेळेस तो अमेरिकेचा मुलगा म्हणला, स्वामीजी मी, मला कसं शक्य होणार आहे, मला बंगाली भाषा काय माहीत नाही आहे, आय डोंट नो बंगाली, आय ओनली नो इंग्लिश. तर तुम्ही असंच सगळं सहज बोलून गेलात आणि मला तर काय माहिती पण नाही प्रचार कसा करायचा, तर हे कसं शक्य आहे? तर त्यावेळेस प्रभुपाद म्हणतात की फक्त गुरूंच्या वाणीवरती विश्वास ठेव, एवढंच बोलतात बाबा. आणि सध्या आपलं जे काही मायापूरचं मंदिर बनतंय त्याचे मुख्य व्यक्ती जे आहेत, पुढे जाऊन हाच मुलगा परमपूज्य जय पताका महाराज बनले. ज्यांनी बंगाली भाषा शिकली आता ते बंगालीमध्ये प्रचार करतात. त्यांचे जवळपास 30-40 हजार शिष्य आहेत बंगालमधले, सगळे बंगाली लोक, मूळचे अमेरिकेचे. आता ते भारतीय रहिवासी बनलेत, मायापूरलाच राहतात. आणि मायापूरवरून त्यांनी एवढा मोठा प्रचार पूर्ण जगभर केल्यानंतर त्यांचं जीवन कसं होतं, ते ब्रेकफास्ट एका देशात घ्यायचे, लंच दुसऱ्या देशात घ्यायचे, डिनर तिसऱ्या देशात घ्यायचे, एवढा प्रवास. आणि त्यांचे हजारो शिष्य पूर्ण जगामध्ये आहेत. तर आपण बघू शकतो की आपल्याला फक्त काय करायचं आहे, आपल्या गुरूंच्या आदेशांचं पालन यथारूपामध्ये करायचं आहे. आणि आपण हे ज्यावेळेस करू त्यावेळेस वास्तविक रूपाने आपण शुद्ध भक्ती करू शकतो. आणि म्हणून सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे आज आपण ज्यांच्याबद्दल ऐकणार आहोत आणि आता आपण ज्यांच्याबद्दल ऐकलं, एक गृहस्थ जीवन असूनही एक गृहस्थी कशी करायची आणि कशा प्रकारे आपण भक्ती केली पाहिजे, तर त्यांच्या वतीने हेच विनंती करेल की आपण पण कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता भक्ती केली पाहिजे. आणि आपण या स्तरापर्यंत आलं पाहिजे की जेणेकरून आपल्याला गुरूंचा आश्रय प्राप्त होऊ शकेल. आणि गुरूंचा आश्रय प्राप्त करणं याचा अर्थ काय की गुरूंचे आदेश पालन करणे. आणि गुरूंचे आदेश पालन करणे काय, त्यासाठी गुरूंचे आदेश काय आहेत ते समजले पाहिजे. आणि ते आपल्याला कसे समजतील, भक्तांच्या संघामध्ये राहिलो आपण तर सर्व गोष्टी समजतील. आणि त्याचबरोबर भगवद्गीतेचं अध्ययन चांगल्या प्रकारे केलं, दररोज नित्यरूपाने आपण जर श्रवण केलं तर जेवढे काही भक्तीचे जे आदेश आहेत ते आपल्याला सर्व स्पष्ट रूपामध्ये समजतील. आणि आपल्यासाठी हे व्यक्तिमत्व एक आदर्श असलं पाहिजे. कारण मला अजूनही आठवते की माझे वडील स्वतः मुख्याध्यापक होते आणि सुरुवातीला ते इस्कॉनमध्ये यायची नाही. ज्यावेळेस आम्ही जायला सुरू केलं त्यावेळेस तर म्हणे ठीक आहे तुम्ही जावा, पण माझा पंथ वेगळा आहे. पण ज्यावेळेस त्यांनी प्रभुपादांचं जीवनचरित्र वाचलं, जे आपण मागच्या वेळेस त्यांचा व्हिडिओ दाखवला ना प्रभुपादांचा, 3 दिवस कंटिन्युअस वाचत राहिले ते पुस्तक. मला वाटतं बऱ्याच भक्तांनी घेतले ना पुस्तक, कदाचित नाही काय ज्याला कोणकडे नसेल ते पुन्हा घेऊ शकता. आणि 3 दिवसाच्या वाचनानंतर त्यांच्या हृदयामध्ये एकच फक्त विचार आला, जर या स्वामीजींनी वयाच्या 17व्या वर्षी एवढं मोठं कार्य केलं तर माझं फक्त 50च वर्ष वय चालू आहे. आणि त्या दिवसापासून त्यांनी 16 माळा सुरू केल्या 3 दिवसामध्येच. तर आपण बघू शकतो की आपल्याला जेवढा काय संघ मिळेल तर या संघामधून आपल्याला मोठी शक्ती प्राप्त होऊ शकते. आणि आता भक्ती विनोद ठाकूर त्यांच्याकडे किती तास होते दिवसातले? 48. त्यांचा दिवस 48 तासांचा होता, 24 तासांचाच दिवस होता. त्यांचं जीवन पण किती होतं? 80 वर्ष. पण या 80 वर्षामध्ये त्यांनी काय केलं आपण पाहिलं आज, आणि ते पण मी थोडक्यात सांगितलं आज.
तर निश्चित रूपानं आपण यातनं खूप मोठी प्रेरणा प्राप्त करू शकतो की आपल्याला पण खूप गोष्टी करता येतील आणि खूप मोठ्या सेवा शील प्रभुपादांनी आपल्याला देऊन ठेवलेल्या आहेत. आणि त्यातली सगळ्यात मोठी सेवा आहे नित्य रूपाने दररोज न विसरता प्रथम म्हणजे भगवंतांचं हरिनाम घेणे. ही प्रथम सेवा आहे. आणि त्याच्या पुढे अनेक अनेक सेवा आहेत. सेवांना काही लिमिट नाही आहे. जेवढं आपण करू तेवढ्या सेवा असतील. पण आपल्याला ती स्फूर्ती आणि ती शक्ती प्राप्त कधी होईल ज्यावेळेस आपण भक्तांचा संघ नित्य रूपामध्ये घेऊ त्यावेळेस. तर हीच सर्व भक्तांच्या चरणी प्रार्थना आहे की आपण यांच्याकडनं एक मोठं प्रेरणा घेऊ शकतो आणि त्या प्रेरणेच्या आधारावरती आपण हा संकल्प करू शकतो की या जीवनामध्ये आपण अशा प्रकारची भक्ती केली पाहिजे जेणेकरून कितीही अडथळे आले, कितीही समस्या आल्या, कितीही कदाचित भक्तांच्या मध्ये आल्यानंतर काही त्रास पण झाले, हे सगळे त्रास सहन करून जो व्यक्ती अविचलित रूपाने भक्ती करेल आणि त्या व्यक्तीसाठी सगळ्यात मोठी भेट कुठली आहे की भगवंत स्वयं सांगतात, ब्रह्मदेव स्वयं सांगतात भागवताच्या 10व्या स्कंदामध्ये, तत्तेनुकंपं सुसुमिक्षमानो भुंजान एवात्मकृतं विपाकं हृद्वाग्वपूर्भिर्विदधन् नमस्ते जीवे तयो मुक्ती पदे सदाय भाग. की कोण व्यक्ती या जगातनं मुक्त होऊ शकतो, हे ब्रह्मदेवांचं वाक्य आहे. ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णांची ते स्तुती करत होते 10व्या स्कंदामध्ये, तुम्ही हा अध्याय वाचू शकता अजूनही. भगवंतांची स्तुती करताना ब्रह्मदेव या श्लोकाचं उच्चारण करतात की सर्व वैष्णवांमध्ये कुठला वैष्णव भगवंतांचं धाम प्राप्त करू शकतो, वैकुंठ धामाची प्राप्ती कोण करू शकतो. तर त्यासाठी ब्रह्मदेव 2 वस्तूंचा उल्लेख या श्लोकामध्ये करतात की भक्त सगळ्याच प्रकारचे भक्त असतात. काही भक्त थोडे कटू असतील, काही भक्त थोडे मृदू असतील, पण सगळे भक्त त्या आंब्याच्या झाड लागलेत ना. भगवंताचा भक्तीचा वृक्ष आहे आणि त्या वृक्षावरती काही कच्चे आंबे आहेत. कच्चा आंबा खायला काय गोड लागतो का, कडू. पण आणि थोडा पिकलेला जो काही काय म्हणतात त्याला, बाटाचा आंबा ना, बाट लागलेला ना, तो थोडासा आंबट गोड लागतो आणि नंतर पिकल्यानंतर अमृता समान मधुर लागतो. सगळ्या प्रकारचे आंबे या झाडावरती आहेत. सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला आहे, काही आंबे कडू आहेत बरोबर, काही आंबे आंबट आहेत, काही आंबे आंबट गोड आहेत, काही आंबे गोड आहेत. तर सगळ्यांमध्ये साम्यता कुठली आहे, समानता. हा, सगळे झाडाला चिटकलेले आहेत. ही संकल्पना खूप महत्वाची आहे कारण भगवंतांच्या भक्तीचा वृक्ष आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे आंब्या समान, कैरी समान भक्त भेटतील. पण या सर्वांमध्ये या भावनेने जो भक्तांच्या संघाला न सोडता भक्तांचा संघ कंटिन्यू करत करत जो भक्ती करेल, आणि भक्ती करताना ब्रह्मदेव पुढेच वाक्य म्हणतात की तत्तेनुकंपां सुसुमिक्षमानो भुंजान एवात्म कृतं विपाकम हृद्वाग वपूर्भिर विदधन् नमस्ते. की जो भक्त या भावनेने तुमची सेवा करेल, हे भगवंता, कुठली भावना की जीवनामध्ये जे काही त्रास होतील तर त्यावेळेस तो भक्त हा विचार करतो की ह्या सगळ्या समस्या कशामुळे आहेत, माझ्या स्वतःच्या पूर्वीच्या पूर्वकर्मांच्यामुळे आहेत. आणि जे काही चांगलं घडेल ते कुणामुळे, वैष्णव आणि भगवंतांच्या कृपेमुळे आहे. या भावनेने, या विचाराने जो कोणी भक्त असा विचार ठेवून भगवंतांची भक्ती करेल तो भगवत धामाला प्राप्त करण्यासाठी पात्र होईल. 2च गोष्टी सांगितल्या की जे काही समस्या आहेत त्या कशामुळे आहेत, कोणामुळे आहेत, आपल्या कर्मामुळे. जे काही त्रास, दुःख, मान अपमान कशामुळे, आपल्या स्वतःच्या पूर्वकर्मांमुळे आहेत. दुसरा भाग, जे काही चांगलं होत आहे ते कुणामुळे, भगवंत आणि त्यांच्या भक्तांच्या कृपेमुळे आहे. ऐकायला खूप छान वाटेल पण पालन करणं एवढं सोपं नाही रे. आणि म्हणून प्रभुपाद म्हणायचे की भक्ती मार्ग खूप इझी आहे, पण म्हणजे सोपा आहे पण पालन करायला अवघड आहे. ऐकायला सगळं छान वाटतं पालन करणं सगळ्यात महत्वाचं आहे. तर आपण तिथे थांबूया.
पुन्हा एकदा सर्व भक्तांचे खूप खूप आभार. तुम्ही एवढं तन्मयतेने आणि एकाग्रतेने श्रवण करण्याचा प्रयत्न करता. आणि ही विनंती आहे की भक्तिविनोद ठाकूरांची आपल्या सगळ्यांना कृपा प्राप्त होऊ, की जेणेकरून आपण त्यांच्या पदकमलांच्या वरती अनुसरण करून त्यांचं पर्वतासमान भक्ती होती, आपली ॲटलिस्ट कमीत कमी थोडंसं कणमात्र त्यांचे गुण प्राप्त व्हावेत, ही आपण आज प्रार्थना करू शकतो. येस, फुल ना फुलाची पाकळी, आपण त्यातनं काहीतरी प्रेरणा घेऊ शकतो. हरे कृष्ण. खूप धन्यवाद. श्री भक्ती विनोद ठाकूर की जय. श्रील प्रभुपाद की, अनंत कोटी वैष्णववृंद की. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे?